अफवा पसरू नये म्हणून मी स्पष्ट सांगतोय की मी रिटायर होत नाहीये अशा शब्दांमध्ये रोहित शर्माने हे स्पष्टीकरण दिलंय। पण त्याच्या विरोधात अजून एक अफवा सुद्धा पसरवत होती किंवा त्याच्यावरती टीका सुद्धा करण्यात आली होती। रोहित शर्माच्या वजनावरून त्याच्यावरती टीका केली होती आणि टीका करणाऱ्या होत्या काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद। आता या सामन्यानंतर त्या अगदी तोंडावरती आपटल्यात। रोहितने चॅम्पियनशिप जिंकत जशाच तसं उत्तर दिलंय। टीम इंडियाच्या विजयानंतर रोहितच्या खेळीचं सगळीकडून कौतुक केलं जात आहे। सोबत नेटकऱ्यांनी शमा मोहम्मद यांना चांगलंच ट्रोल केलाय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सोशल मीडियावरती मीम्सचा पाऊसच पाहायला मिळतोय। दरम्यान या सगळ्या ट्रोलिंग नंतर आता शमा मोहम्मद यांनी माफी सुद्धा मागितली आहे आणि रोहित शर्माचं अगदी भरभरून कौतुक केलंय। नेमकं त्यांनी काय ट्विट केलंय जरा पाहूयात। चॅम्पियन्स ट्रॉफीत उत्कृष्ट कामगिरीसाठी टीम इंडियाचं अभिनंदन। 76 धावा करून विजयाचा मजबूत पाया रचणाऱ्या कर्णधार रोहित शर्माचंही कौतुक। श्रेयस अय्यर आणि KL राहुल यांनी भारताला विजय मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण खेळी केली हे सांगणंही ते विसरले नाहीत।